स्मशानातील राख अजूनही गरम होती. दुपारचा 3चा सुमार असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा तालुक्यात जनार्दनराव कुलकर्णी यांच्या जुन्या कौलारू घराच्या अंगणात शोकाकुल शांतता पसरली होती. जनार्दनराव एक साधे निवृत्त शिक्षक, ज्यांनी हयातभर ना कोणाशी वाद घातला, ना स्वतःसाठी मोठा पैसा अडका गोळा केला. आयुष्यभर एका अत्यंत मध्यमवर्गीय मर्यादेत जगलेला हा माणूस आज अचानक शांत झाला होता. त्यांचा एकुलता एक मुलगा अथर्व अंगणाच्या पायरीवर बसून शून्यात पाहत होता. त्याच्या खांद्यावर असलेले पांढरे वस्त्र आणि डोक्यावरचे केस गेलेले रूप त्याच्या मनातील पोकळी अधिकच गडद करत होते. नातेवाईक हळूहळू आपापल्या सोयीनुसार निघून जात होते. अथर्व, अरे बाबा, जरा पाणी पी. सकाळी 5 पासून काही खाल्लंच नाहीस, मामांनी पाठीवर हात ठेवून विचारले. अथर्वने फक्त नकारात्मक मान हलवली. वडिलांच्या आजारपणाचा 5 लाखांचा खर्च, डोक्यावर असलेले होम लोन आणि IT क्षेत्रात सुरू असलेली मंदी, या सगळ्या चिंतेच्या ढगांनी त्याला वेढले होते. वडिलांनी आयुष्यभर शिक्षकाची नोकरी करून फक्त हे कौलारू घर आणि कष्टाची कमाई मागे ठेवली होती, ज्याचा वापर गेल्या 2 वर्षात त्यांच्याच उपचारांसाठी झाला होता. इतक्यात रस्त्यावरून एक जुनाट बजाज चेतक स्कूटर थांबल्याचा आवाज आला. एक 70-75 वर्षांचे वृद्ध गृहस्थ गाडीवरून खाली उतरले. पांढरा शुभ्र कुर्ता, धोतर आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे. त्यांच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती. त्यांनी अंगणात पाऊल ठेवले. नातेवाईक एकमेकांकडे पाहत पुटपुटले, हे कोण? जनार्दनरावांचे नातेवाईक वाटत नाही, कधी पाहिले नाही यांना. त्या वृद्धाने कोणाशीही शब्द बोलला नाही. ते थेट जनार्दनरावांच्या हार घातलेल्या फोटोसमोर गेले. त्यांनी खिशातून एक छोटा मोगऱ्याचा हार काढला, फोटोला अर्पण केला आणि डोळे मिटून 2 मिनिटे हात जोडले. त्यांच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाण्याचा एक थेंब घळघळला. अथर्व उठून त्यांच्याजवळ गेला. काका, तुम्ही वडिलांचे मित्र होतात का? त्या वृद्धाने अथर्वकडे पाहिले. त्यांच्या नजरेत प्रचंड वेदना आणि वात्सल्य एकत्र दिसत होते. त्यांनी एक शब्दही न बोलता हातातील ती जुनी धुरकट कापडी पिशवी अथर्वच्या हातात ठेवली. हे काय आहे? अथर्वने गोंधळून विचारले. वृद्धाने अथर्वच्या खांद्यावर हात ठेवला. तुझ्या बापाचं थकीत देणं. हे फक्त तुलाच कळायला हवं होतं. तो माणूस सामान्य नव्हता रे अथर्व. त्याला समजायला तुझी दृष्टी कमी पडली. एवढेच अत्यंत घोगऱ्या स्वरात बोलून ते वृद्ध फिरले आणि पायऱ्या उतरून निघून गेले. अथर्वने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अहो काका, नाव तरी सांगा तुमचं. पण ते स्कूटर सुरू करून निघून गेले होते. नातेवाईकांनी कुतूहलाने विचारणा केली, पण अथर्वने पिशवी घट्ट पकडली आणि तो थेट वडिलांच्या अभ्यासाच्या खोलीत गेला. खोलीत अजूनही वडिलांच्या जुन्या पुस्तकांचा आणि बामचा परिचित वास होता. त्याने खोलीचे दार आतून लावून घेतले. पिशवीची गाठ सुटताना अथर्वचे हात थरथरत होते. पिशवीत एक जाडजूड डायरी, काही कायदेशीर कागदपत्रे आणि एक जुने पत्र होते. पत्रावर लिहिले होते, चिरंजीव अथर्व यास. वडिलांचीच स्वाक्षरी होती. अथर्वने श्वास रोखून पत्र वाचायला सुरुवात केली. अथर्व, आज तू हे पत्र वाचत असशील याचा अर्थ मी या जगात नाही. मला माहीत आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल कायम एक तक्रार होती. मी तुला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवू शकलो नाही.
मी तुझ्यासाठी मोठी संपत्ती जमा करू शकलो नाही. मी तुला नेहमी एक साधा गरीब शिक्षकच वाटत राहिलो, बरोबर ना? अथर्वच्या डोळ्यात पाण्याचे थेंब जमा झाले. हे सत्य होते. लहानपणापासून त्याला वडिलांबद्दल एक सुप्त राग होता की त्यांनी कधीच कौटुंबिक प्रगतीसाठी धडपड केली नाही. पत्रात पुढे लिहिले होते, 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी जेव्हा नवीनच शिक्षकाची नोकरी धरली होती तेव्हा आमच्या शाळेतील एका 5 वर्षांच्या मुलाने चुकून एका बेकायदेशीर सावकाराच्या मुलाच्या गाडीला धक्का मारला. त्या सावकाराच्या गुंडांनी त्या निष्पाप बालकाला आणि त्याच्या गरीब आईला इतके त्रास दिले की त्या माऊलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मी मध्यस्थी करायला गेलो, पण त्या बदल्यात सावकाराने मला एकच पर्याय दिला. त्या कुटुंबाचे सर्व कर्ज मी फेडायचे, नाहीतर त्या मुलाचे भविष्य उद्ध्वस्त होणार. अथर्व थिजला. त्याने घाईघाईने पुढचे पान उलटले. मी त्या मुलाची जबाबदारी स्वीकारली. माझ्या पगारातील तब्बल 40% हिस्सा दरमहा गुपचूप त्या सावकाराचे कर्ज आणि त्या मुलाच्या शिक्षणासाठी जात होता. तो मुलगा म्हणजे दुसरं कोणी नसून आज तुला ती पिशवी देऊन गेलेले मारुतीराव काकांचा मुलगा समीर. समीरला मी माझा मुलगा मानलं, पण तुझ्या हक्काचा पगार तिथे जात असल्यामुळे मी तुझ्या लहानपणीच्या अनेक इच्छा पूर्ण करू शकलो नाही. तुला वाटायचं मी कंजूष आहे, पण मी एका निष्पाप जीवाचा आधार बनलो होतो. अथर्वला स्वतःचाच राग येऊ लागला. त्याचे डोळे वाहू लागले. वडिलांचे हे रूप त्याने कधी कल्पनेतही पाहिले नव्हते. पण पत्राचा शेवटचा परिच्छेद वाचताना अथर्वच्या पायाखालची जमीनच सरकली. अथर्व, तुला वाटत असेल की माझ्या आजारपणाच्या 5 लाखांच्या उपचारांसाठी मी घेतलेले कर्ज हे माझ्या साध्या शिक्षकाच्या पेन्शनमधून भागले. नाही. 3 वर्षांपूर्वी जेव्हा मला कर्करोगाचे निदान झाले तेव्हा माझ्याकडे तुला द्यायला काहीच नव्हते. पण मी समीरला ज्या संस्थेत शिकवले होते त्या संस्थेने माझ्या नावे एक ट्रस्ट स्थापन केला होता. मारुतीरावांनी त्यांच्या आयुष्याची पुंजी आणि समीरने त्याच्या पगाराचा हिस्सा माझ्या उपचारांसाठी लावला होता. मी तुला कधीच सांगू शकलो नाही की ज्या सावकाराचे कर्ज मी फेडत होतो तो सावकार दुसरा कोणी नसून तुझे कैलासवासी आजोबा माझे वडील होते. या कथेचा सर्वात मोठा धक्का होता. जनार्दनरावांचे स्वतःचे वडील म्हणजेच अथर्वचे आजोबा हे गावात बेकायदेशीर सावकारी करायचे. जनार्दनरावांना जेव्हा आपल्या वडिलांच्या या काळ्या धंद्याची आणि त्यांनी केलेल्या अत्याचारांची जाणीव झाली तेव्हा त्यांनी आपल्या बापाच्या पापांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य, पगार आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी स्वतःच्या वडिलांनी लुटलेल्या प्रत्येक कुटुंबाला गुपचूप पैसे परत केले होते. पिशवीत असलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये एका मोठ्या जमिनीचे पॉवर ऑफ अटर्नी होते. ती जमीन आजोबांची होती, जी जनार्दनरावांनी कायदेशीर लढाई जिंकून स्वतःच्या नावे केली होती. आणि ती सर्व जमीन त्यांनी गावातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या नावावर ट्रान्स्फर करण्याचे मृत्यूपत्र तयार केले होते. अथर्व डायरी छातीशी धरून ढसाढसा रडू लागला. ज्या वडिलांना तो आयुष्यभर अकार्यक्षम आणि साधा समजत होता तो माणूस प्रत्यक्षात एका महान सैनिकासारखा स्वतःच्या बापाच्या पापांचे प्रायश्चित्त घेत संपूर्ण आयुष्याची होळी करत होता. त्यांनी स्वतःवर कलंक सोसला, गरिबी सोसली, पण आपल्या मूल्यांशी आणि न्यायाशी कधीच तडजोड केली नाही. अथर्व धावतच घराबाहेर आला.
अथर्व, काय झालं रे? कुठे चाललास? मामांनी विचारले. अथर्वने कोणाचेच ऐकले नाही. तो थेट आपल्या दुचाकीवर बसला आणि मारुतीराव काकांच्या घराच्या दिशेने निघाला. त्याला त्या वृद्धाचे पाय धरायचे होते, ज्यांना त्याच्या वडिलांनी नवीन जीवन दिले होते. जेव्हा अथर्व मारुतीरावांच्या घरी पोहोचला, तेव्हा तिथे समीर उभा होता, जो आज मुंबईत एक यशस्वी वकील होता. समीरने अथर्वला पाहताच घट्ट मिठी मारली. अथर्व, जनार्दन सर फक्त तुझे वडील नव्हते, ते माझे देव होते. समीरचा आवाज गदगदला होता. त्यांनी माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवले. आम्ही आज जे काही आहोत ते फक्त त्यांच्या त्यागामुळे. अथर्वचे अश्रू थांबत नव्हते. मला माफ कर समीर, मी माझ्या बापाला कधीच ओळखू शकलो नाही. मी त्यांना नेहमी एक अपयशी माणूस समजलो. नाही अथर्व, मारुतीराव काकांनी मागे उभं राहून शांतपणे सांगितले. जगाच्या नजरेत जे श्रीमंत असतात तेच यशस्वी असतात असं नाही. तुझ्या बापाने स्वतःची कोणतीही इस्टेट ठेवली नसेल, पण हजारो माणसांचे आशीर्वाद मागे ठेवले आहेत. त्यांनी सावकारीचा कलंक पुसून तुझ्या घराण्याला पवित्र केलं. त्या संध्याकाळी जेव्हा अथर्व घराच्या अंगणात परतला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख निघून गेले होते. तिथे एका अभिमानाची ज्योत पेटली होती. त्याने वडिलांच्या फोटोकडे पाहिले. फोटोतील जनार्दन रावांचे हसरे डोळे जणू त्याला सांगत होते, बाळा, आता तुझा प्रवास सुरू होतोय. अथर्वने डोळ्यातील पाणी पुसले आणि मनोमन शपथ घेतली. वडिलांनी सुरू ठेवलेला हा न्यायाचा आणि त्यागाचा वारसा तो आता कधीच खंडित होऊ देणार नाही. रसिक श्रोते हो, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.